नमस्कार. काय आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आपल्या कोल्हापूरचा दीप उत्सव महोत्सव 2025. चला तर मग रात्रीचे 3:15 वाजलेत बरं का, आणि आपण परंपरेनं आपल्या सवंगड्यांसोबत पहिला आलो आहोत आई अंबाबाईच्या दर्शनाला. बघितलं तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. या निमित्त मंदिरात रात्रभर जागर असतो. आपल्या एकमेव स्त्रीरूपी असणाऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आत गेलो. मागच्या वेळीप्रमाणे याही वेळी आपल्याला मातृलिंगेचं दर्शन मिळालं आणि तिथून आपण आता जाऊया आई अंबाबाईच्या दर्शनाला. दर्शन घेतलं. आई अंबाबाईची काकड आरती करून थेट निघालो पंचगंगा घाटावर. पोहोचेपर्यंत 16 आधीच चालू झाला होता. पंचगंगा घाट, जिथे रात्रभर आपले कोल्हापूरकर पंथी म्हणजेच दिव्याच्या उजेडात मस्तपैकी छान वेगवेगळी रांगोळी काढतात, आपली कला सादर करतात. आणि त्याचसोबत इथे नॉनस्टॉप असणाऱ्या आतिषबाजी, फटाके, कुंडी, भुईचक्कर हे देखील असतंच. आता आपण रांगोळ्या बघूया. रांगोळ्या तर आपण बघितल्या. यातील तुम्हाला कोणत्या रांगोळ्या आवडल्या या मात्र मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण जाऊया इथेच असणाऱ्या मोठ्या मंदिराच्या परिसरात, जे की वर्षातून क्वचितच उघडं असतं. इथे अनेक मंदिरं आहेत.
या घाटावर सज्ज आहे तो पौर्णिमेचा लखलखणारा चंद्र, वाहणारं शीतल पंचगंगेचं पाणी, त्यावर हलकसं दाटून आलेलं नवधुकं आणि भोवती असणाऱ्या झाडीतून भासणारी गार गुलाबी थंडी, अशा वेळी मिळणारी पंथीतून सोनेरी ऊब, काय याची मजाच वेगळी. असा होता आपला दीपोत्सव 2025. जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका.